सांगली येथील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग सभागृहात सेवानिवृत्त सिग्नल सैनिकांचा वार्षिक स्नेह मेळावा म्हणजे सिग्नल कोअर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जिव्हाळ्याच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या शुभहस्ते गणेशाची प्रतिमा पूजनाने आणि श्रीफळ वाढवून झाला। याप्रसंगी या स्नेह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या माता भगिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला। व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, परिचय आणि सत्कारानंतर राष्ट्रगीत आणि गोवर गीताचे गायन करण्यात आले। है तीव्र चौकस रहे न जहां, है तीव्र चौकस रहे न जहां, उस कोर की गीत सुनाता हूँ। सिग्नल का सिग्नल मानव, सिग्नल के गीत सुनाता, है तीव्र चौकस रहे न जहां। 15 फरवरी सन 11 को ऐसा सुंदर सूरज उगा, 15 फरवरी सन 11 को ऐसा सुंदर सूरज उगा। मेरे देश की रक्षा करने को कोरप सिग्नल का जन्म हुआ। है इतने सच्चे वीर यहाँ, है इतने सच्चे वीर यहाँ, मैं नित शीश झुकाता हूँ। सिग्नल का सिग्नल मानव, सिग्नल के गीत सुनाता हूँ। है तीव्र चौकस रहे न जहां, है डाइवर्टियर ट्रेड जहां, और प्लस ऑपरेटर है डाइवर्टियर ट्रेड जहां, और प्लस ऑपरेटर है आरएमटीएम और एलएम, यहाँ लाइनमैन से सोल्जर है इनके काम से रोशन जहाँ, है इनके काम से रोशन जहाँ, मैं पल पल याद दिलाता हूँ। सिग्नल का सिग्नल मानव, सिग्नल के गीत सुनाता हूँ। है तीव्र चौकस रहे न जहां, है डाइवर्टियर ट्रेड जहां, और प्लस ऑपरेटर है फोरमैन ह्यूमन ट्रेड जहां, और सिक्योरिटी रक्षक साइबर है ओएनटी और टीओटी, क्या सोड़ी गैस अफसर है इनके काम से रोशन जहाँ, है इनके काम से रोशन जहाँ, मैं पल पल याद दिलाता हूँ। सिग्नल का सिग्नल मानव, सिग्नल के गीत सुनाता हूँ। है तीव्र चौकस रहे न जहां, क्या शेरे दिल जैसी वो है, और शेरे दिल अफसर है तीव्र चौकस रहना ही मेरे कोर की सच्चाई है इनके काम से रोशन जहाँ, है इनके काम से रोशन जहाँ, मैं नित शीश झुकाता हूँ। सिग्नल का सिग्नल मानव, सिग्नल के गीत सुनाता हूँ। है तीव्र चौकस रहे न जहां। यानंतर संयोजकांनी या स्नेह मेळाव्याविषयी आणि त्याच्या आयोजनाविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना प्रस्तावनेतून दिली। याप्रसंगी सर्व उपस्थित त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सांगली जिल्हा सैनिक अधिकारी पाठक साहेब यांनी पेन्शन आणि स्पर्श पोर्टल याविषयी उपस्थितांना सविस्तर मौलिक मार्गदर्शन केले। आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन लेले सरांच्या स्मृतीला वंदन करून मी माझे दोन शब्द सुरू करतो।
सर्वप्रथम इथं एवढे ज्येष्ठ सिग्नलर्स उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर कुटुंबीय उपस्थित आहेत. त्यामुळे मी भाषण वगैरे काही जास्त करत बसत नाही. मी फक्त माहिती द्यायला सुरुवात करतो, कारण माहिती देणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि माहिती पोहोचत नाही. तर जास्तीचा वेळ मी स्पर्श पोर्टलबद्दल घेतो, कारण त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त शंका आहे. सर्वप्रथम स्पर्श पोर्टल काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. की आपल्याला सगळ्यात सुरुवातीला ज्या पेन्शन्स मंजूर व्हायच्या, पेन्शन म्हणजे काय की शासकीय कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी शासकीय निधीतून दरमहा दिलं जाणारी मदत म्हणा किंवा दिलं जाणारं जे रिन्युमरेशन आहे त्याला आपण पेन्शन म्हणतो. सुरुवातीच्या काळात ही पेन्शन ट्रेझरीमधून दिली जायची. म्हणजे ट्रेझरी ऑफिसला लोकांची लाईन लागलेली असायची. घरनं फडक्यात भाकरी बांधून घेऊन यायचं, सकाळी यायचं, दुपारपर्यंत पेन्शन मिळाली तर ठीक, नाहीतर त्या दिवशी सांगलीत मुक्काम करायचा. जुने लोक कदाचित ज्यांनी ट्रेझरी घेतली असेल त्यांना माहिती असेल. मग लवकर पेन्शन मिळालं म्हणून वशिला लावायचा, पेन्शनमधला फरक मिळावा म्हणून वशिला लावायचा. या सगळ्या कामासाठी ती पेन्शन नंतर बँकेकडे वर्क केली. बँकेकडे वर्क केली म्हणजे काय केले की जे पेन्शन पेमेंट ऑर्डर्स होत्या, पेन्शन मंजूर डिफेन्स बजेटमधून PCD अलाहाबाद करतं, प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स अलाहाबाद यांनी तुमची पेन्शन मंजूर केलेली असती आणि ती डिफेन्स बजेटमधून ड्रॉ करून अगोदर ट्रेझरी द्यायची. ते अधिकार नंतर बँकांना दिले गेले आणि बँकांना ते अधिकार दिल्यानंतर जे लोकल ब्रँच मॅनेजर्स होते त्यांना अधिकार होते की डिफेन्स बजेटमधून पेन्शन ड्रॉ करायची आणि तुमच्या सेव्हिंग अकाउंटला द्यायची, किंवा तुम्ही हजर झालात तर तुम्हाला विड्रॉलचे अधिकार देऊन ते विड्रॉ करायला द्यायचे. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक ब्रँच लेवलला एक कॉम्पिटंट मॅनेजर किंवा कॉम्पिटंट स्टाफ नसेल तर एकतर पेन्शनरला पेन्शन वेळेवर मिळत नव्हती आणि त्याची एन्टायटल्ड पेन्शन त्याला मिळत नव्हती. म्हणून त्यांनी CPPC म्हणजे सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर स्थापन केली सर्व बँकांची. म्हणजे स्टेट बँक असो किंवा आणि मेजर बँक्स मध्ये पेन्शन ठेवली. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आपल्याकडे किंवा कोर बँक जी बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये ते पेन्शन डिस्बर्सलची प्रोसेस ठेवली आणि सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर नावाची एक स्पेशल ब्रँच उघडली प्रत्येक बँकेनं आणि त्या ब्रँच मधून ह्या सर्व पेन्शनचं वाटप व्हायला सुरुवात झाली. मग एवढी सगळी व्यवस्था असताना परत स्पर्श का? कारण सुरुवात प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट मधून होते की तिथून तुमची पेन्शन मंजूर होते आणि ह्या सगळ्या चेन मध्ये ज्यावेळी CPPC तुमची पेन्शन ड्रॉ करायची डिफेन्स बजेट मधनं, ती जवळपास 10 तारखेच्या आसपास पैसे ते ड्रॉ करायचे आणि अपेक्षित असतं की महिन्याच्या शेवटी तुम्हाला पेन्शन द्यावी. तर ते तुमच्यावर उपकार म्हणून 25 तारखेला तुमच्या खात्यावर पेन्शन टाकायचे, जे लवकरात लवकर पेन्शन टाकणारी बँक. ऍक्च्युअली त्यांनी डिफेन्स कडून 10 तारखेपर्यंत पैसे घेतलेले असायचे. 10 ते 25 असे 15 दिवस सर्व पेन्शनचा जो फंड आहे ती बँक वापरायची आणि त्याच्याबद्दल जे काही व्याज त्यांचे इन्कम असतील ते, आणि 25 तारखेला तुमच्या खात्यावर पेन्शन टाकायचे. हे करताना सुद्धा ज्या पेन्शनच्या रिव्हिजन्स आहेत, CPPC ब्रँच झाल्यानंतर काही बँकांचं, खास करून म्हणजे स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामधल्या ज्या इररेग्युलरिटीज होत्या त्या बऱ्यापैकी म्हणजे 20% राहिलेल्या होत्या आणि त्याचंही कारण परत एकदा आपलेच लोक म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन रिएम्प्लॉयड झालेत बँका, ते जनरली CPPC मध्ये पोस्टेड असायचे. त्यामुळे ते करेक्ट ऍज पर सर्क्युलर पेन्शन कॅल्क्युलेट करून तुमच्या खात्यावर टाकत होते. मग त्याच्यानंतर ज्यावेळी शासनाच्या असं लक्षात आलेलं आहे की आणि जे बँक ऑफ इंडियामध्ये ज्यांची पेन्शन आहे त्यांना माहिती असेल की बँक ऑफ इंडियामध्ये एक बऱ्यापैकी मोठं करप्शन झालेलं होतं. त्याच्यानंतर फर्स्ट ओआरओपी आणि ओआरओपीच्या अगोदर 6व्या वेतन आयोगामध्ये जे आय थिंक सर्क्युलर 568 ज्यावेळी एरियास आले त्यावेळी बरेचसे चुकीचे एरियास लोकांना दिले गेले आणि चुकीचे म्हणजे कोणत्याही पद्धतीने म्हणा चुकीचे एरियास दिले गेले. काही लोकांना 2-2, 3-3 लाख एक्स्ट्रा दिले गेले आणि
पेन्शनच्या बाबतीत एक लक्षात घ्या की कुठल्याही ज्यावेळी ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळी परत रिअकाउंटिंग सगळं पेन्शनचं केलं जातं. म्हणजे एखाद्या माजी सैनिकाचा मृत्यू झाला की मग परत एकदा त्याला दिली गेलेली सर्व पेन्शन बरोबर होती का चेक केलं जातं, मग फॅमिलीला पेन्शन दिली जाते. मग अशा वेळी पेन्शनरचं अकाउंट डेबिटमध्ये सापडायला लागलं आणि फॅमिलीला पेन्शन मिळायची बंद झाली. कदाचित केसेस तुमच्याकडे पण आले असतील, लेले साहेबांच्याकडे पण या ज्या सर्क्युलर 568 फरकाच्या, आणि मग त्या फॅमिलीला पेन्शन द्यायला बँकेकडनं नकार दिला जायचा. हे सगळे प्रॉब्लेम नको म्हणून परत एकदा शासनानं काय केलंय की परत फिरून ही सगळी पेन्शन सीडीए अलाहाबादकडे वर्ग केलेली आहे आणि सीडीए अलाहाबाद स्पर्श पोर्टलच्या मार्फत तुमचं लाईफ आयडेंटिफिकेशन करून तुमचं अकाउंट व्हेरीफाय करून तुमचं जे अकाउंट व्हेरीफाय केलेलं आहे त्या अकाउंटवर, त्या सेव्हिंग अकाउंटवर तुमची पेन्शन बरोबर 30 किंवा 31 तारखेला टाका. यावेळी जावळेकर साहेब आणि लिंगले साहेब यांनी उपस्थितांशी वाद साधला. यावेळी माजी सैनिक सतीश पाटील यांनी सैनिक एकता आणि देशातील जागृती याविषयी आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. सीने पे इस देश की आन बान शान के लिए और इस सिग्नल संगठन की दूरदृष्टि को देखते हुए, इस सिग्नल संगठन को दूरदृष्टि को देखते हुए पूरे सिग्नल भविष्य में इकट्ठा होने चाहिए, ऐसे दूरदृष्टि को रखे लेले साहब ने ये सैनिक संगठन का उगम किया था, जो वृक्षारोपण किया था. उनको पहले मैं अभिवादन करता हूं और मैं उनको सभी को 114वां सिग्नल कोर डे सेलिब्रेशन के लिए सभी को शुभकामनाएं देता हूं. नमस्कार, मी माजी सैनिक सतीश पाटील. खूप आनंद होतो की आज मी माझ्या परिवारामध्ये, माझ्या मंचावरती आज मी बोलताना किंवा एखाद्या सैनिक संघटनेमध्ये चळवळ उभारत असताना ही जी ताकद मला जी मिळत आहे, ह्या सर्व सिग्नलवाल्यांच्या किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या, माझ्या सर्व वरिष्ठ साहेबांचं योगदान आहे. ह्या सर्वांच्या योगदानामुळेच आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जी सैनिक चळवळ उभारतोय, जोपर्यंत म्हणतात की वळवळ करत नाही तोपर्यंत चळवळ उभारत नाही आहे. ह्या दृष्टिकोनातून जर का सैनिक एकत्र येत नाहीये तोपर्यंत आपण नागरिक प्रशासन असेल, न्याय प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्याबरोबर लढा देऊ शकत नाहीये. आज बघितलं जातंय की सैनिकांना समाजामध्ये खूप खालच्या थराचं किंवा सन्मान दिला जात नाहीये. तो सन्मान मिळाला पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे. तो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे. आम्ही वेगळं काही मागत नाहीये. जो त्यांचा सन्मान आहे, त्यांनी जी सर्वोच्च सेवा केलेली आहे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. आज जर का समाजामध्ये सैनिकांचा सन्मान होत नसेल तर उद्यामध्ये या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार? आजचा विद्यार्थी उद्याचा जर का सैनिक बनायचा असेल तर समाजामध्ये सैनिकांचा सन्मान झाला पाहिजे, सैनिकांना सन्मान दिला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सैनिक चळवळ उभारत आहोत. जिथं गाव तिथं सैनिक संघटना उभारली पाहिजे. जसं एका गावामध्ये जर का लाईट पोहोचवायची असेल तर तिथे पहिल्यांदा काय झालं पाहिजे? इलेक्ट्रिक बोर्ड पाहिजे, मग तारा ओढल्या जातील. आज सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी साहेब असतील किंवा कल्याणाबरोबर बऱ्याचशा सुविधा पोहोचल्या जातात, परंतु डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्या माध्यमातून सर्व सैनिकांना जोडलं पाहिजे. आणि तो आम्ही सिग्नल्स म्हणतो. ती जी सिग्नलची जी माध्यम असेल, इथे सिग्नलच्या माध्यम असते की जी इन्फॉर्मेशन द्यायची सिग्नलच्या वेलफेअर आणि समस्या आहे ती प्रशासकीय व्यवस्थापर्यंत पोहोचली कशी जाईल, या दृष्टिकोनातून आम्ही आज सर्व पूर्ण महाराष्ट्रभर असेल किंवा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने काम करत आहोत. मी सांगू इच्छितो की आज बघितलं जातंय खासदार आमदार असतील, लोकप्रतिनिधी कोणी पण असेल, शिक्षक चालतो, खेळाडू चालतो, हिरोईन चालतात, सर्व चालतात, मग सैनिकांना चालवतो. एवढी सर्वोच्च सेवा करून सैनिकांना आज कुठलाही एक आमदार खासदार की राखीव मतदारसंघ मिळत नाहीये. सैनिकांचे बाजू मांडणारा विधानसभेमध्ये आमदार खासदार झालाच पाहिजे. या दृष्टिकोनातून सैनिक एकत्र येणं गरजेचं आहे. आज फक्त राजकीय पक्ष असतील, फक्त आपला वापर करून घेतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आज आपल्याला पेन्शन सैनिकांच्या सर्वोच्च सेवा मिळते ना की कुठे आमदार खासदार मिळते. तुम्ही पक्षामध्ये असाल हे तुमची वैयक्तिक आहे, परंतु जिथे सैनिक म्हणून कोणी काम करत असेल तिथे तुम्ही एकत्र यायला पाहिजे. मी एक तुमचा सर्वांना छोटा कार्यकर्ता म्हणून सर्वांना विनंती करतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये एक सैनिक समन्वय समिती गठीत करत आहोत. ती समन्वय समिती प्रत्येक तालुक्यातील एक प्रतिनिधी, जी प्रत्येक तालुक्यातील जेवढे सैनिक संघटना आहेत त्यांनी निवड करायची आहे की आपला तालुकाध्यक्ष असला कोण पाहिजे, लोकशाही पद्धतीनेच.
परंतु तो अध्यक्ष तुम्हाला पर्यंत ज्या केंद्र शासनाच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील किंवा जलसैनिक कार्याच्या योजना असतील ह्यांच्याशी जे संबंधित राहतील आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यातून एक सदस्य जिल्हा सैनिक समन्वय समिती गठीत करीत आहोत. ती समन्वय समिती गठीत डायरेक्ट नागरी प्रशासन किंवा मी बघितलं तर बरेच आम्ही आंदोलन उपोषण करण्यामध्ये अग्रेसर राहतो आहोत, कारण आम्हाला खूप दुःख होतंय. अहो, एवढी सैनिकांच्या सर्वोच्च सेवा सन्मानार्थ सैनिक तुमच्यासाठी कार्यक्रम होतात, जी आर निघतात, तरी पण सैनिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तारखावर काय पडतात का पडतात. मग बोलाय म्हणतात मी दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. त्यासाठी आपला एखादा हक्काचा माणूस जर का विधानसभेमध्ये खासदारांसमोर जात नाहीये तोपर्यंत आपल्या समस्या सन्मान करून देत नाहीये. आज एखाद्या गावामध्ये कोण येतात तर बघा लाखो नेते येतात, परंतु सैनिकांच्या सन्मानासाठी कोण येत नाहीये. फक्त जवान शहीद झाल्यानंतर वोट बँक साठी जय जवान जय किसान म्हणण्यासाठी येतात का. म्हणून आपल्याला जर का आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल आपण एकत्रित येऊया आणि प्लॅटफॉर्म बनवला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगितलं शिक्षक मतदारसंघ आहे तर सैनिकांचा शिक्षक मतदारसंघ बनला पाहिजे. हे केव्हा होणार आहे, जोपर्यंत तुमचं मतदार सैनिकांना मिळत नाही किंवा तुमची एकजुटता होत नाहीये तोपर्यंत तुमचा कोणी सुद्धा विचार केला जात नाहीये. आज बऱ्याच गोष्टी असतील, एखादा जातो सैनिक जातो किंवा प्रश्न नाही आहे आम्ही सैनिक संघटनेत मी निवेदन देतो त्यावेळेस ते लगेच मार्गी लागतात. एकजुटताची खूप ताकद मोठी असते, हे सगळ्यांनी समजणं गरजेचं आहे. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला अर्जुन इंगळे साहेब असतील, पांडुरंग भोसले साहेब, पाटील साहेब असतील, जावळेकर साहेब असतील, सैनिक जिल्हा कार्यालयामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन देतात. मला वाटतं की माझे सिग्नल्स म्हणतात ना, माझे आई वडील काय आहेत आपल्या सांगली जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये आहेत. सिग्नल हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. ह्याचंच उदाहरण आता पाटील साहेब आणि जावळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. सांगायचा उद्देश हा एकच की आज सांगली जिल्ह्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन दिल्लीमध्ये नाव निघलं जातंय. याचं फक्त एवढंच आहे की सैनिक जागृत झाले सांगली जिल्ह्यातील आणि तो जागृत होणं काळाची गरज आहे. त्यासाठी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो की सर्वजण आपण एकत्र येऊया. 500-1000 रुपये कोण दिलं म्हणून आयुष्याला पुरत नसतात. आपल्याला पेन्शन मध्ये आपण एकत्र येऊया, समाजामध्ये आदर्श घडवूया आणि आजचा विद्यार्थी उद्याचा सैनिक बनला पाहिजे. ह्या बनायचं असेल तर आपण एकजूट होणं गरजेचं आहे. आज आपल्याला कोण विचारत नाही. बऱ्याच गोष्टी पाहतो आम्ही, झेंडावंदन असेल कुणी असेल कोणी सुद्धा बोलवलं जात नाही, परंतु ज्यावेळेस सैनिक संघटना व्हायला लागली तुम्हाला विचारायला लागले साहेब हे करायचं ते करायचं का. हा फरक कधी येतो. सैनिकाला कुठली जात नसते, जाती धर्मापलीकडे जाऊन सैनिक देशाची सेवा करतो. सेवा करत असताना म्हणत नाही की बाबा तो हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, देश सर्वोपरी असतो असं मला वाटतंय. मी जास्त येत नाही, सांगायचा उद्देश होता सैनिक एकत्रित यायला पाहिजे. हा इथं उपस्थित सर्व सैनिक एकजुटता मंचावर तसेच सैनिक प्रांगणामध्ये जमलेल्या सर्वच माता बहिणींचे, माझे सर्व वरिष्ठ साहेबांचे, वीर पत्नी, वीर माता, वीर पितांचे मी खूप आभारी मानतो. आपला आशीर्वाद असाच राहून दे. आपण सैनिक एकत्र म्हणून येऊया आणि पुन्हा एकदा 114व्या सैनिक कोर डेच्या सिग्नलच्या सर्वांना शुभेच्छा देतो. मी आरक्षण सैनिक संघटनेचा आहे, जिल्हा सैनिक समन्वय समितीतर्फे देतो आणि एवढंच नम्रतेची विनंती करतो. यानंतरच्या सत्रामध्ये छोट्या मुलांसाठी तसेच पुरुष आणि उपस्थित माता भगिनींसाठी जिलेबी धावक स्पर्धा, संगीत खुर्ची, सुई दोरा स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यांना प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता माजी सैनिक श्री सतीश पाटील त्यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.